आंबा बहार पाणी नियोजन. आपण आज ज्या भागामध्ये आलो आहोत, जानेवारीच्या महिन्यामध्ये, ह्या भागामध्ये पाणी सोडलेलं आहे. म्हणजे हा भाग आपण फोडलेला आहे. तर शेतकऱ्यांनी अ, कोणत्या स्टेजवर बाग फोडावा हे आपण जाणून घेऊयात योगेश म्हस्के सरांसोबत. राम राम सर. राम राम. राम राम शेतकरी मित्रांनो. आज आपण ज्या बागेत आलेलो आहोत त्या बागेला आपण एक पाणी दिलेलं आहे. 2 ते 3 दिवस झाले. या 2 ते 3 दिवसांनी या पद्धतीत आपण पाणी दिलेलं आहे बागेला. आता जे दुसरं जे पाणी राहील आपलं, आता ही इथली आपली रूट चालू झालेली आहे. तर हे दुसरं जे पाणी राहील ती इथं आपली ड्रीपची लाईन राहील आणि ही जी मधली रूट आहे ती पण चालू होऊन जाईल. तर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे होते, म्हणजे काय माहिती हवी आहे? प्रश्न हा आहे की म्हणजे ह्या स्टेजवर बाग फोडण्याच्या म्हणजे स्थितीमध्ये असतो का? हां. की त्याची कसं कसं समजावं की ह्या स्टेजवर आहे? आता ते प्रॅक्टिकलसाठीच आपण या बागेत आलो आहे आज. आज ज्या बागेत आपण आलेलो आहे, तर या बागेमध्ये आपण 2 फवारण्या घेतलेल्या आहे. जे आपण काडी बनवण्यासाठी फवारण्या होत्या. बाग रेस्टिंगमध्ये असताना, विश्रांतीमध्ये असताना या 2 फवारण्या घेतल्या. त्यामधून आपल्याला असं जाणवलं, आता तुम्ही पण होते मागच्या दोन्ही फवारण्या, त्याच्यानंतर जे वेळोवेळी बदल झाले ते आपण दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये. तर 2 फवारण्यातून आपल्याला जाणवलं आहे की काडीवरती जो डोळा असतो, काडीमध्ये जो रस असतो, ती काडी फुगलेली आहे आता. आणि आता खालून आपण काडीची एकदा मॅच्युरिटी झाल्यानंतर खालून आपण पाण्याची सुरुवात केलेली आहे. तर आता आपण पाणी द्यायची पद्धत ही बघा. आता यांनी एकदम व्यवस्थित पद्धत केली. मधला जो ब्लॉक आहे तिथं कमी प्रमाणात पाणी राहील, तिथं गवत वगैरे होणार नाही. आणि हे जे दांड आहे याच्यात पाण्याची पण बचत होती आणि ह्या मुळ्यांना पण पाणी मिळून चाललं, म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात झाडाला पाणी मिळू लागलं आणि खोडाला पण पाणी लागत नाही ह्या पद्धतीत. आणि जी दुसरी पद्धत राहील यांची, राहिला हा ब्लॉकचा विषय. या ब्लॉकमध्ये जी रूट आहे तिथं जी खतं औषधी पडलेली ही चालू करण्यासाठी किंवा ही मूळ चालू करण्यासाठी यांना एक लाईन ड्रीपची टाकली यांनी. तर इथं एक ड्रिपर काढलं तर हा ब्लॉक पण पूर्ण चालू होतो, तो मधला पण ब्लॉक चालू होऊन जातो. तर या पद्धतीत जरी नियोजन केलं तर आपल्याला ड्रीपच्या लाईन पण वाढवायची गरज पडत नाही. आणि जमिनीच्या कंडिशननुसार, आता ही मध्यम स्वरूपाची जमीन आहे, हिच्या कंडिशननुसार एक 8 ते 10 दिवसामध्ये वापसा येऊन जातो या जमिनीला. आता रान थोडं रोटा मारलेलं असल्यामुळं मातळलं रान चांगलं आणि योग्य वेळेवर मेहनत झाल्यामुळं रान अजून चांगलं पद्धतीत माताळल्यासारखं झालं. त्यामुळं पाणी पण चांगलं घेतलं यांनी. आता जशी आपली वापसा कंडिशन राहील, म्हणजे जमिनीत वापसा आल्याशिवाय आपण दुसरं पाणी द्यायला नाही पाहिजे. त्याने काय होईल, पाण्यावर पाणी जर आपण देत राहिलो तर मग झाड तुमचं, जे आपल्याला फूट काढायची ती फूट कमी आणि अजून आघाडीवर जास्त जातं, शेंडा मारण्याचे चान्सेस वाढून जातात. मग अशा वेळी आपण थोडंसं ब्रेक करत चांगल्या वापसा कंडिशनवर जास्त लोड पाणी न देता आणि दम्मादम्माने पाणी वाढवत वाढवत झाडाला एका स्टेजवर न्यायला पाहिजे, जेणेकरून झाडाची फूट चांगली निघेल आणि आघाडी कमी निघेल. तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीत करा नियोजन. ही काही सोपी पद्धत आहे. यांनी जे रोटाव्हेटर आहे त्यालाच 2 फणं लावले पलीकडून आणि 2 दांड तयार झाले. आणि यांची जी ड्रीप लाईन आहे आता, ती आता थोडीशी वापसा कंडिशन झाली की मधल्या झाडाला हे टाकून देणार आहे, जेणेकरून मधला पण ब्लॉक भरून जातो. ड्रीपच्या लाईन वाढवायचं काम पडत नाही. शक्यतो मध्यम स्वरूपाच्या जमिनीला हे नियोजन चांगलं आहे, मध्यम ते हलक्या स्वरूपाचे. पण जर अति जड जमीन आहे, जिथं वापसा कंडिशन लवकर होत नाही, जमिनीत वापसा यायला वेळ लागतो, त्या जमिनीत हे नियोजन जमणार नाही, कारण त्या जमिनीत पाणी जास्त घेतं झाड. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता, त्यावेळी ड्रीपवर बाग फोडू शकता. मग ड्रीपच्या तुम्ही 3 लाईन करू शकता. आपला खर्च वाढतो पण मग बाग व्यवस्थित फुटतो. जसं आपण विश्रांती काळामध्ये बघितलं की झाडाला आपण फवारणीद्वारे अन्नद्रव्य देतो. आता बाग फोडलाय तर त्यावेळेस खत वगैरे टाकून बाग हा फोडलेला आहे. तर आता पुढं याला ड्रिपद्वारे अजून काय-काय अन्नद्रव्य द्यायला पाहिजेत शेतकऱ्यांनी ह्या टायमाला, हां, हां. जेणेकरून त्याची फूट चांगली होईल? हा योग्य प्रश्न आहे तुमचा एकदम. कारण काय होतंय आता, आता ह्या बागेमध्ये आपण आता इथं बघा, इथं आपण ओल केली, ही मूळ चालू झाली, पण अजून इथली मूळ चालू झाली नाही. आता इथं जी पडलेली खतं वगैरे हे अन्नद्रव्य उचलायला चालू झालं, पण इथली रूट चालू न झाल्यामुळं किंवा हे अन्नद्रव्य किंवा मुळी ॲक्टिवेट व्हायला, जे मुळे असतात आपल्या, त्यांना काम करायला वेळ लागतो. मग अशा वेळी मूळ आता त्याच्यात काही सक्षम असतात, काही मागच्या विश्रांती काळामध्ये मेलेली मूळ होऊन जाते, म्हणजे जी निकामी होऊन निर्जीव जाते, होऊन जातं. निर्जीव होऊन जाते. मग अशा वेळी नवीन मूळ पण बनवायला याला त्याला झाडाला वेळ लागतो. आणि त्याचसोबत हे काम चालू राहतं वर,
फुटवा वगैरे निघतात, फूट निघायची असते, आगार म्हणजे बहार काढायचा असतो, झाडाला डबल काम करावं लागतं. मग अशा वेळी झाडाची भूक पण डबल होऊन जाते. मग अशा वेळी आपण जर खतं उचलण्यासाठी जे अपटेकिंग करणारे प्रोडक्ट असतात, जसं आपण एक काल परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं, शरद शिंदे सरांच्या बागेत जसं आपण पिकअप दिलं होतं त्यांना सोडायला, त्या पद्धतीत जर एखादा 2 प्रोडक्ट ॲग्रीटोन गोल्डसारखा पिकअपसारखा प्रोडक्ट तुम्ही जर सोडला ड्रीपमधून, एकरी 5 लिटर त्याच्यासोबत जादू एक 100 ml जर सोडलं, तर ही जी तुमची जमिनीत पडलेली खतं आहे, हे तुमचे मुळ्याची डेव्हलपमेंट तर करतंच, मुळ्यांची जी कार्यक्षमता आहे त्याच्यात वाढ करतंच, त्यासोबत पांढरी मुळंही अजून वाढवतं, त्याच्या कार्यक्षमतेत वाढ करतं. त्याचसोबत जमिनीत जेवढी काही अन्नद्रव्य पडलेली, जी मुळांना कमी वेळेत उचलणं शक्य होत नाही, तर त्या वेळेत ते उचलण्यासाठी ही लिक्विड जास्त प्रमाणात मदत करतात. आणि आपण टाकलेली खतं पण जास्त प्रमाणात झाड घ्यायला लागतं. मग त्याचा फायदा आपल्याला जास्त प्रमाणात जर खतं आणि औषधी खालून मिळाली, तर झाड तुमचं अजून चांगल्या पद्धतीत फुटू शकतं. म्हणजे जो लोड पाहिजे आपल्याला, तो चांगल्या पद्धतीत मिळू शकतो. आणि झाडात काडी मॅच्युअर्ड असल्यामुळं फूट तर निघतेच, त्याच्यात फक्त फूट निघायचे चान्सेस बिघडू कुठू शकतात जिथं आपलं पाणीचा अतिरेक झाला. पाणी आपण जर व्यवस्थित प्रमाणात ठेवलं फूट व्यवस्थित निघेपर्यंत, तर मग आपल्याला झाड कुठंच डिस्टर्ब होत नाही. आणि ही जी खालून आपण ताकद दिली लिक्विडद्वारे अपटेकिंगसाठी, त्यानं मग झाडाला जी फूट काढायची त्याला अजून सोपं काम होऊन जातं, अजून जास्त प्रमाणात काढतं आणि पुढं त्याची गळ वगैरे कमी होऊन जाते. कारण ताकद मिळते, ते लवकर फुगतं आणि लवकर मोठी गुंडी स्वरूपात होऊन जातं. तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीत करा नियोजन, जेणेकरून काय होईल, तुमच्या उत्पन्नात आताच वाढ होईल. आज जर तुमची सेटिंग व्यवस्थित झाली, तुमची जी फळांची संख्या जर वाढली झाडावर, तर तुमचं आजच उत्पादनात वाढ झाली. तर या पद्धतीत शेतकऱ्यांनी नियोजन करावं. आपण जे ड्रीपमधून औषधं देतो त्यांनी गळ पण थांबते. तर अशा शेतकरी ज्यांनी ड्रीपमधून औषधी दिलेली नाही आहे, तर त्यांना ही गळीची समस्या पुढं जाणवते. तर ही जाणवू नये म्हणून आपण याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स देणार आहोत, तर त्याच्यासोबत अजूनही काही देण्याची आवश्यकता असते का? त्याच्यासोबत आपण ग्रेडमध्ये लिक्विड खतं वॉटर सोल्युबल खतं देऊ शकतो. जसं 12-61 त्याच्या म्हणजे फॉस्फरस लेवल वाढवल्यानंतर पण फूट चांगल्या पद्धतीत निघते. किंवा 13-0-45 दुसऱ्या सेकंड ग्रेडला देऊ शकता तुम्ही. 0-52-34 सारखी ग्रेड वापरू शकता. जेणेकरून काय होईल, फॉस्फरस लेवल वाढली म्हणजे शेंडा कमी आणि फूट जास्त निघेल. आणि ह्या ताकदीमुळं तुमचं आज जर गुंडी जास्त प्रमाणात दिसली, तर तुमच्या उत्पादनात ऑलरेडी वाढ होऊन जाते. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्र. तर जसं आपण विश्रांतीच्या काळामध्ये कशाच्या फवारण्या द्यायला पाहिजेत, जेणेकरून अन्नद्रव्याची कमी जी आहे झाडाला भासणार नाही, हे जाणून घेतलं. आणि आज आपण ज्यावेळेस बाग फोडतो त्यावेळेस कोणते कोणते अन्नद्रव्य द्यायला पाहिजेत, कशा पद्धतीने द्यायला पाहिजेत, याविषयी आपण योगेश मस्के सरांसोबत आज चर्चा केली. तर काइंडली लाईक दिस व्हिडिओ, शेअर इट टू युअर फ्रेंड्स. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, याच्यावर कमेंट करा तुमची जी प्रतिक्रिया आहे ती, आणि तुमच्या जेवढे फ्रेंड सर्कल आहेत त्यांच्यामध्ये शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या व्हिडिओचा फायदा होईल. मी संतोष रोडे पाटील. थँक्यू.